गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण प्रमुख मानसिक विकृती या घटकाविषयी माहिती पाहत आहोत. तर यामध्ये प्रमुख मानसिक विकृतीच्या घटकांमध्ये जे 5 उपघटक आपण पाहत होतो त्यामध्ये 4 घटक संपलेले आहेत आणि आज आपण एक शेवटचा घटक त्या ठिकाणी पाहत आहोत. त्यालाच आपण काय म्हटलं गेलं, छिन्न मनस्कता किंवा स्किझोफ्रेनिया. तर स्किझोफ्रेनिया या घटकामध्ये आपण आत्तापर्यंत स्किझोफ्रेनियाच्या संदर्भात काही माहिती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर त्यालाच छिन्न मनस्कता म्हणून जे संबोधले गेले, स्किझो आणि फ्रेन या दोन शब्दापासून हा स्किझोफ्रेनिया शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर त्या स्किझोफ्रेनियामध्ये असणारी जी लक्षणे असतात, तर त्या लक्षणामध्ये 2 लक्षणे आपण पाहिली होती. त्यामध्ये एक धनात्मक लक्षण आणि 2 ऋणात्मक लक्षण. तर धनात्मक लक्षणामध्ये त्याला पॉझिटिव्ह सिम्पटम्स असं म्हटलं गेलंय आणि दुसरा जो घटक आहे निगेटिव्ह सिम्पटम्स म्हणजेच नकारात्मक लक्षणे. तर आज आपण छिन्न मनस्कतेची ऋणात्मक लक्षणे या ठिकाणी पाहत आहोत, म्हणजेच निगेटिव्ह सिम्पटम्स. तर नकारात्मक लक्षणामुळे व्यक्तीची जी कार्यक्षमता असते, कोणत्या, तर ज्या व्यक्तीला खिन्न मनस्कता ही विकृती झालेली आहे, तर या विकृतीच्या व्यक्तीची कार्यक्षमता त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर परिणामी या ज्या व्यक्ती असतात, तर त्या व्यक्तींमध्ये गुणवत्तेचा ऱ्हास त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात, तर त्यांची कार्य करण्याची जी पातळी असते ती अतिशय खालावलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात, तर ऋणात्मक लक्षणं जी त्यांच्यामध्ये दिसून येतात, तर त्यामध्ये आपण किती सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तरी या व्यक्तीकडून त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा घडून येण्यास अनेक अडचणी येत असतात. तर या व्यक्तीमध्ये जी काही लक्षणे असतात, तर ती लक्षणे थोडक्यात पुढील प्रमाणे असलेली आपल्याला दिसून येतात. तर सर्वसाधारणपणे या व्यक्ती ज्या असतात त्यांना भावनिक अभिव्यक्तीचा अभाव असलेला आपल्याला दिसून येतो. तर याशिवाय कोणत्याही गोष्टी करायच्या असेल तर त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असत नाही, म्हणजे आवड असत नाही, त्याला आपण अनिच्छा असं म्हटलं गेलंय. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात, तर त्या असामाजिक असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर इतर ज्या व्यक्ती असतात त्यांच्याशी बोलण्याची त्यांची इच्छा असत नाही, म्हणजे सकारात्मक भावनेचा अभाव या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येत असतो. याशिवाय सामाजिक संवाद असतात, हे संवाद हे टाळण्याचा प्रयत्न करत असतात पहा. त्यानंतर इतर ज्या व्यक्ती असतात, तर त्या इतर व्यक्तींमध्ये त्या कमी प्रमाणात मिसळत असतात, म्हणजेच थोडक्यात एकूण जे वर्तन असेल त्या वर्तनामध्ये अंतर्मुखी स्वरूपाचे लक्षणे या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येत असतात आणि कायमच या व्यक्ती उदासीन असलेल्या आपल्याला दिसून येतात. Negative symptoms lead to low level of functioning and so the quality of the life deteriorates. Generally, negative symptoms of schizophrenia does not improve much with treatments. There are damaged emotional expression, lack of initiative or enthusiasm, damaged and reduced speech, and heroid, no experience of deep positive emotions, asocial, apathy. तर असे अनेक प्रकारचे लक्षणे या व्यक्तीच्या वर्तनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात. तर सर्वसाधारणपणे ही जी लक्षणे असतात, तर त्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सहाय्याने आपल्याला ते दिसून येत असतात. तर यामध्ये महत्त्वाचा घटक जो सांगितला गेलाय, तर आपण पाहिलं की जो पुढचा घटक आपण पाहत आहोत, मानसिक विकृतीची काही सांकेतिक चिन्हे किंवा उपचार दिशा असतात, तर त्यांचा समावेश यामध्ये त्या ठिकाणी केला गेलाय. आयडेंटिफाइंग ट्रीटमेंट and psychological disorders. One such question is whether there are any ways you can easily identify people with mental disorders
at an early stage? The answer to these questions is yes. There are a few signaling signs that can help one to identify individual who may require help of an expert in mental health. These are called red flags. तर प्रमुख मानसिक विकृतीची जी लक्षणे असतात तर त्यामध्ये जे उपचाराचे काही दिशा असतात तर या सर्व घटकांचा समावेश या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येत असतो पहा. तर मानसिक विकृतीमध्ये जे सांकेतिक चिन्हे किंवा उपचाराची दिशा त्या ठिकाणी ठरलेली असते. तर या ज्या व्यक्ती असतात तर मानसिक विकृती ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रारंभ झालेला असतो तर ते आपल्याला कसं ओळखायचंय तर यासाठी मानसोपचार क्षेत्रातील ज्या तज्ज्ञ व्यक्ती असतात त्या तज्ज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी ओळखण्यास मदत करत असतात आणि मग वेगवेगळे मार्ग त्यासाठी वापरत असतात. तर यामध्ये ज्या तज्ज्ञ व्यक्ती असतात अगदी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करत असतात, वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत असतात आणि मग हे त्या ठिकाणी ते ओळखत असतात आणि वेगवेगळे प्रश्न विचारून त्या ठिकाणी उत्तरे मिळवत असतात आणि जेणेकरून जेव्हा माहिती मिळते त्यानंतर आजाराचं निदान करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी ते वापरत असतात किंवा अनेक सांकेतिक चिन्हाचा देखील वापर ते करत असतात. परंतु हे सर्व करत असताना ज्या व्यक्ती त्या ठिकाणी ज्या तज्ज्ञ असतात तेच हे सर्व करत असतात आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. तर याला थोडक्यात धोक्याच्या सूचना म्हणून संबोधलं गेलंय आणि इंग्रजीमध्ये त्याला रेड फ्लॅग म्हणून संबोधलं गेलंय. तर अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी सांगितला गेलाय. त्यानंतर या ज्या तज्ज्ञ व्यक्ती असतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही सारणी त्या ठिकाणी सांगितली गेली पहा. तर त्याला जे आपण काय म्हणतोय सारणी. तर व्यक्तीला तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे दर्शवणारे काही संकेत आपल्याला दिसून येतात. तर त्यामध्ये जे संकेत त्या ठिकाणी सांगितले गेलेत तर या ज्या व्यक्ती असतात कोणत्या ज्या व्यक्तीमध्ये छिन्न मनस्थितीची लक्षणे आपल्याला दिसून येतात तर या व्यक्तीचं कोणत्याही एका घटकावर लक्ष केंद्रित होत नाही पहा, म्हणजे लक्ष विचलित त्या ठिकाणी होत असतं. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात तर कायम यांच्या शारीरिक तक्रारी असतात पहा, म्हणजे कोणता तरी आजार आहे किंवा हे या स्वरूपाचा आपल्याला जे त्रास होत आहे अशा शारीरिक तक्रारी असतात. याशिवाय या ज्या व्यक्ती असतात यांना चांगल्या प्रकारे झोप येत नाही. त्यानंतर अनियंत्रित वाईट विचार त्यांच्या मनात येत असतात. याशिवाय अनियंत्रित नकारात्मक स्वरूपाच्या ज्या तीव्र भावना असतात उदाहरणार्थ दुःख, चिंता, भीती, राग अशा स्वरूपाच्या भावना कायम त्यांच्या मनात निर्माण होत असतात. याशिवाय स्मृतिभ्रंश म्हणजे कोणत्याही गोष्टी त्यांना आठवत नाहीत. त्यानंतर अतार्किक विधान म्हणजे जे बोलत असतात त्यावेळेस जे विधाने वापरत असतात किंवा वाक्य वापरत असतात त्याला कुठलाही संबंध असत नाहीत किंवा त्याचा आपण तर्क करू शकत नाहीत म्हणजे त्याला अतार्किक विधान म्हणून संबोधलं गेलंय. अपरिचित शब्दांचा वापर म्हणजे जे शब्द परिचित नाहीत असे शब्द ते वारंवार वापरत असतात. अनेकदा असंबंधित स्वरूपाची ते बडबड करत असतात पहा आणि स्वतःला ते इजा करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे सर्वसाधारणपणे एकूणच आपल्या स्वतःला त्रास करून घेत असतात आणि त्याशिवाय इतरांनाही ते त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात पहा. आणि मग अशा प्रसंगी काय होतं स्वतःकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं एकूणच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं. तर असे वेगवेगळे जे बदल असतात हे वेगवेगळे बदल व्यक्तीच्या वर्तनामध्ये आपल्याला दिसून येतात. तर स्वतः सुद्धा ते कोणत्याही स्वरूपाची ती काळजी घेत नाहीत. सिग्नल्स इंडिकेटिंग फॉर प्रोफेशनल हेल्प, इनएबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, इनएबिलिटी टू स्लीप वेल, स्लीपिंग के पर्सन का प्रॉब्लम हो सकता है. वेरियस फिजिकल कंप्लेंट, फिजिकल कंप्लेंट ये पर्सन्स की ज़्यादा हो सकता है और ये अलग अलग टाइप्स के कंप्लेंट हो सकते हैं. अनकंट्रोलेबल एंड फ्रीक्वेंट बैड थॉट्स, अलग अलग थिंकिंग ये कर सकते हैं, पूरे बैड हो सकते हैं, निगेटिव हो सकते हैं. टू
Intense, uncontrollable negative feelings means fear, anger, sadness, worry, etc. मीन्स अलग अलग ये कैसे fear मीन्स कुछ डेंजर प्रॉब्लम क्रिएट हो गया है इसलिए एग्रेसिव हो सकते हैं, कंटिन्यूस सैडनेस हो सकता है, एंजाइटी ऐसे माइंड में प्रोड्यूस हो सकती है, सिवियर कन्फ्यूजन्स, ऐसे अलग अलग प्रॉब्लम्स क्रिएट हो सकते हैं। और उसके बाद मेमोरी लॉस हो सकती है, जो पर्सन रह के मेमोरी में ऐसे रिकॉल इजीली नहीं कर सकते। लॉस ऑफ इंटरेस्ट इन एक्टिविटीज एंड फ्रेंड्स, तो ज़्यादा से एक्टिविटीज में नहीं कर सकते, फ्रेंड में ज़्यादा इन्वॉल्व नहीं हो सकते। और इरेशनल ट्रीटमेंट्स और स्ट्रेंज यूज ऑफ वर्ड्स और वे ऑफ स्पीकिंग, सेल्फ हार्म, साइन ऑफ सेल्फ निग्लेक्ट, ऐसे अलग अलग प्रॉब्लम्स ये पर्सन्स के माइंड में क्रिएट हो सकते हैं। तो नेक्स्ट न्यू पॉइंट, तज्ञ व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता घेणे किंवा तज्ञ व्यक्तीची मदत घेऊन या व्यक्तींना आपल्याला ओळखता येत असतं पहा। तर मग ते कशा पद्धतीने आपल्याला ओळखता येईल तर त्या संदर्भात माहिती या ठिकाणी सांगितली गेली। तर यामध्ये असणाऱ्या ज्या तज्ञ व्यक्ती असतात तर या तज्ञ व्यक्ती काय करतात, त्यांच्यातली असणारी जी काही लक्षणे असतात ती लक्षणे ओळखण्याचा प्रयत्न करतात। तर त्यामध्ये आपण पाहिलं की सामान्य व्यक्ती जे असतात तर त्या सामान्य व्यक्तीप्रमाणे ते जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात पहा। आणि जर या प्रश्नाची उत्तरे जर होकारार्थी स्वरूपात असतील तर मग त्या पद्धतीने आपल्याला काय करता येतो, त्यांच्यावर उपचार करता येतो आणि प्रसंगी मग स्टेप बाय स्टेप किंवा त्याला आपण टप्प्याटप्प्याने त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली आपल्याला दिसून येत असते। आणि यासाठी सुधारणा करण्यासाठी काही उपचाराच्या पद्धती त्या ठिकाणी सांगितल्या गेल्यात। तर त्यामध्ये फार्माकोथेरपी म्हणजेच औषधोपचारापासून ते मानसोपचारापर्यंत वेगवेगळ्या तंत्रांचा त्या ठिकाणी समावेश केला जातो। तर मानसोपचार तज्ञ काय करतात, असे वेगवेगळे टेक्निक त्या ठिकाणी वापरत असतात पहा। आणि हे टेक्निक वापरताना ते काय करतात, वेगवेगळ्या पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करत असतात। म्हणजे मानवतावादी थेरपी, त्यानंतर गेस्टाल्ट थेरपी, असे वेगवेगळ्या थेरपी मानसशास्त्रांमध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यानंतर इंटरपर्सनल सायकोथेरपी म्हणजे वैयक्तिक पद्धतीने माहिती मिळवत असतात। इंटरपर्सनल सायकोथेरपी, फॅमिली अँड म्हणजे कुटुंब उपचार पद्धती इत्यादी। तर असे वेगवेगळे जे घटक असतात या सर्व घटकांचा समावेश यामध्ये केला जातो। तर विविध मानसोपचार जे तज्ञ असतात हे त्या विषयातील तज्ञ म्हणून त्यांचे काम करत असतात आणि त्यानंतर हे सर्व काम केल्यानंतर व्यक्तीच्या वर्तनामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येत असते। तर यामध्ये असणारा जो घटक त्या ठिकाणी सांगितला गेला आहे, तर व्यक्तीच्या वर्तनात टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी सुधारणा होत असते। तर ही सुधारणा झाल्यानंतर व्यक्ती चांगल्या प्रकारे वर्तन करत असलेला आपल्याला दिसून येत असतो। तर हा एक जो शेवटचा घटक, तर हा एक शेवटचा घटक या ठिकाणी संपलेला आहे। तर another questions that immediately follows once you have identified the individual in need of professional help is whether they are any ways which individuals can lead a normal life again. Fortunately, the answer to this question is also affirmatively yes. There are various treatments modalities that can be helpful or different disorders. These treatment strategies rank from pharmacotherapy, that means drugs, to various psychotherapeutic techniques like rational emotive therapy. Second, humanistic therapy। ऐसे अलग अलग थेरेपी यूज करके साइकोलॉजी क्या कर सकते हैं, ये स्किज़ोफ्रेनिक पर्सन को ट्रीटमेंट दे सकते हैं। नेक्स्ट, गेस्टाल्ट थेरेपी। गेस्टाल्ट थेरेपी मीन्स गेस्टाल्ट साइंटिस्ट ने ये थेरेपी क्रिएट की है, इसलिए इसका थेरेपी का हेडिंग क्या रहेगा, गेस्टाल्ट थेरेपी। नेक्स्ट, इंटरपर्सनल सायकोथेरपी म्हणजे
पर्सनल साइकोथेरेपी, एंड लास्ट फैमिली एंड कपल थेरेपी। तो फैमिली में जो पूरे पर्सन्स रहेंगे, ये पर्सन्स के साथ ये डिस्कस कर सकते हैं। डिस्कस करने के बाद पूरी इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं। इंफॉर्मेशन कलेक्ट करने के बाद ये साइकोलॉजिस्ट रहेंगे, मीन्स क्लिनिकल साइकोलॉजिस्ट, तो ये पूरा स्टडी कर सकते हैं। मीन्स लास्ट ईयर जो फर्स्ट चैप्टर था ब्रांचेस, तो ब्रांचेस में जितने टाइप्स थे एक पॉइंट उसमें था केस स्टडी। केस स्टडी में से पर्सन की पूरी इंफॉर्मेशन, फर्स्ट एक पर्सन क्या कर सकते हैं, सेल्फ इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं। उसके बाद फैमिली के जितने पर्सन रहेंगे ये पर्सन के साथ डिस्कस कर सकते हैं और इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं। नेक्स्ट नेबरहुड, रिलेटिव्स, फ्रेंड्स, स्कूल टीचर्स, स्कूल के जो फ्रेंड्स रहेंगे, ऐसे जितने कांटेक्ट जितने रिलेटिव्स रहेंगे, इसके फ्रेंड्स रहेंगे, इसके साथ पूरा डिस्कस कर सकते हैं। और डिस्कस करने के बाद पूरी इंफॉर्मेशन ये साइकोलॉजिस्ट कलेक्ट कर सकते हैं। और इंफॉर्मेशन कलेक्ट करने के बाद इसके ऊपर डिटेल पूरा स्टडी कर सकते हैं, और स्टडी करने के बाद ये सजेशन दे सकते हैं और ट्रीटमेंट कर सकते हैं। तो ऐसे अलग अलग थेरेपी ये साइकोलॉजिस्ट क्या कर सकते हैं, यूज कर सकते हैं। तो ऐसे ये जो चैप्टर है, चैप्टर नंबर 6 सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, हे पूरा चॅप्टर अभी खत्म हो गया। तर आतापर्यंत आपण चॅप्टर नंबर 6 प्रमुख मानसिक विकृती, तर त्यालाच काय म्हटलं गेलंय, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स। तर यामध्ये विकृतीचे जे घटक असतात, सामान्य विकृती, अपसामान्य विकृती, त्यानंतर मानसिक विकृतीची काही लक्षणे असतात, त्यानंतर प्रमुख मानसिक विकृती। प्रमुख मानसिक विकृतीमध्ये जे घटक आपण आतापर्यंत पाहिले, चिंता विकृती, अवसाद, खिन्नता, फोबिया किंवा त्याला दुर्भीती असं म्हटलं गेलंय, छिन्न मनस्कता, त्या ठिकाणी त्याची जी स्किझोफ्रेनिया त्याची माहिती आपण पाहिली। त्यानंतर स्किझोफ्रेनिया किंवा त्याला छिन्न मनस्कता म्हटलं गेलंय, त्याची जे दोन प्रकार आपण पाहिले होते कोणते, धनात्मक लक्षणे आणि ऋणात्मक लक्षणे। धनात्मक लक्षणामध्ये काही घटकांची माहिती आपण पाहिली आणि आजच्या तासाला आपण काय केलंय, ऋणात्मक लक्षणे आणि त्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि सारणी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। त्यानंतर ही संपूर्ण माहिती आपण पाहिल्यानंतर हे जे प्रकरण असेल हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे पहा। त्यानंतर या ठिकाणी असणारी जी एक्सरसाइज, तर ते तुम्ही सर्वांनी घरी सोडवायचे आहेत। राहिलेले भाग आपण पुढच्या लेक्चरला म्हणजे आपण नवीन टॉपिक त्या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत। तर आज आपण या ठिकाणी थांबत आहोत।